Hello everyone, welcome to ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स सेट एक्झाम 2024 ची चर्चा करणार आहोत. मागच्या सेशनमध्ये जे मागचं लेक्चर झालेलं होतं आपलं लीगल ॲप्टिट्यूड बाबत, तेही आपण प्रिपरेशन थ्रू MCQ जे काही MCQज आहेत 1 ते 10 काही क्वेश्चन आहेत ते आपण चर्चेला घेतलेले होते आणि नेमके प्रश्न तसे लीगल ॲप्टिट्यूडचे कसे टॅकल करायचे, कसे सोडवायचे याबाबत आपण डिस्कशन केलेलं होतं. आजचं सेशन जे आहे ते त्यापुढील असणार आहे. आज परत आपण 1 ते 10 क्वेश्चन परत चर्चेला घेत आहोत. परत नवीन ट्रिक्स, नवीन मेथड आपण अप्लाय करणार आहोत, जेणेकरून तुमच्या परीक्षेसाठी जी येणारी आपली 5 इयर्स LLBची सेट एक्झाम आहे त्याकरिता तुम्हाला हे व्हिडिओ, हे सेशन तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे, तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत, तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कंप्लीट कोर्समध्ये जी आपली CET होणार आहे, जी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून घेतली जाते महाराष्ट्राकडून, तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील दिल्या जातात, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून. कारण आपला जो कोर्स आहे किंवा जी CET आहे ती दोन्ही माध्यमातून होत असते, त्या कारणास्तव आम्ही तुम्हाला दोन्ही माध्यमातून नोट्स देखील प्रोव्हाइड करतो. त्यासोबतच 15+ मॉक टेस्ट देखील असतात आणि 2000+ MCQ सिरीज देखील आपल्याला अवेलेबल होणार आहे. तसेच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत ते सोल्युशन सहित आपल्याला मिळून जाणार आहेत. त्याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव याबाबत रजिस्टर करू शकता. ही अत्यंत महत्त्वाची एक्झाम असेल. 12+ किंवा 12 नंतर जेव्हा आपल्याला लॉसाठी ॲडमिशन घ्यायची असते चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, तेव्हा 5 इयर्ससाठी, तेव्हा ती CETची काय होते त्या अनुषंगाने किंवा त्या मार्फत आपल्याला लॉसाठी ॲडमिशन मिळत असते. त्यामुळे ही CET आपल्याला क्रॅक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्यांना लॉयर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे किंवा ॲडव्होकेट व्हायचे, त्यांच्यासाठी हे खूप मानाचं पद आहे किंवा असतं, एखाद्याचं ॲम्बिशन असतं, तर त्याकरिता आपल्याला ही CET क्रॅक करणं गरजेचं आहे. त्याकरिता आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी, ते एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म मार्फत आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत. तर त्याकरिताचं फी काय आहे, तर फी स्ट्रक्चर आहे फक्त 2400 रुपये. याकरिता तुम्हाला महाराष्ट्र LLB सेटकरिता तुम्हाला माफक फी दिलेली आहे. ठीक आहे, तर नेमकं प्लॅटफॉर्मवरती कसं हे रजिस्टर व्हायचं, तर ग्लोबल ऑनलाईन हे ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण डाउनलोड करू शकता. त्यासोबतच ते ओपन करून तुम्हाला हे पेज येईल. ग्लोबल ऑनलाईनचे हे पेज आल्यानंतर तुम्ही स्टोअरमध्ये जाणार. स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला CET म्हणून सर्च करायचे. CET म्हणून जेव्हा तुम्ही सर्च करत असता, जेवढे सध्याचे CET चालू आहेत त्यानुसार आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बऱ्याच CET दिसतील. त्यामध्ये तुम्हाला जी हवी आहे की महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्सचा जो लॉ CETचा कोर्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचं नाव रजिस्टर करून घ्यायचे. त्या ठिकाणी तुम्ही एनरोल व्हायचे किंवा ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला आम्ही महाराष्ट्र लॉ CETसाठी मदत करण्यासाठी सज्ज आहोत. ठीक आहे, तर नेमकं आज आपण काय पाहणार आहोत, तर लीगल ॲप्टिट्यूडचे जे काय क्वेश्चन आहेत मागच्या सिरीजमध्ये, मागच्या सेशनमध्ये आपण चालू केली होती. ही सिरीज आपली अशीच चालू राहणार आहे, जी की महत्त्वाचे लीगल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मी मागे कालच्या सेशनही सांगितलं होतं की जवळपास 50% म्हणजे जे 150 पैकी 40 प्रश्न आपल्याला जवळपास लीगल ॲप्टिट्यूडवरती असतात. तर या पद्धतीचे जे काही लीगल प्रिन्सिपल आणि फॅक्च्युअल सिच्युएशन बाबतचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला जवळपास 50%च्या वरती असतात. म्हणजे 40 क्वेश्चन असतील तर 20च्या वरती जवळपास तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. त्यामुळे ही प्रॅक्टिस होणे अत्यंत गरजेचं आहे. किमान हे कसं सोडवायचे, ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत, मेथड्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते आपल्या ह्या सेशनमध्ये शिकून घ्यायचं आहे. त्यासोबत हे 2 सेशन जे आहेत ते आपले कालच्या न्याचं सेशन जे आहे ते आपलं क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये होते. MCQ प्लॅटफॉर्ममध्ये आपण घेतलेलं होतं. उद्याच्या सेशनमध्ये आपण काय करणार, थोडेसे थेअरीचा पार्ट घेणार होतं की लीगल किंवा लॉ रिलेटेड, नेमकं लॉ म्हणजे काय आहे, ह्या थोड्याशा जे काही बेसिक गोष्टी आहेत ते उद्याच्या सेशनमध्ये समजावून घेणार. त्यानंतर क्रिमिनल लॉ काय आहे, त्याचे टाईप्स काय आहेत, मिनिंग काय वगैरे, ह्या गोष्टी आपण 2 सेशनमध्ये पुढे घेणार. त्यानंतरचे परत 2 सेशन आपण काय करणार आहोत, परत आपण MCQ थ्रू आपण सॉल्व्ह करणार आहोत. एक्झामपर्यंत तुमची ही सिरीज जी आहे ती अशीच चालू राहणार आहे. तुमच्यासाठी हे फारच हेल्पफुल राहणार आहे. त्याकरिता आमच्या चॅनलला
लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि लवकरात लवकर जितकं तुम्ही ॲडमिशन घ्याल तितकं तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा होणार आहे. आणि ऑलरेडी आमचा हा जो CET 5 इयर्सचा कोर्स आहे तो ऑलरेडी आमचा जो सेट आहे किंवा जो काही कोर्स आहे तो तुम्हाला आमच्या ह्याच्यावरती ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती आपल्या ॲपवरती तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ऑलरेडी तो कोर्स तिथे तुम्हाला उपलब्ध आहे. पण त्या अनुषंगाने तुम्हाला एक्स्ट्राचे लेक्चर्स हे तुम्हाला MCQची इथून पुढे भेटतील. ठीक आहे. तर नेमका क्वेश्चन काय, तर 1 ते 10 पर्यंतचे क्वेश्चन आपण काय पाहणार आहोत. तर निर्देश काय आहे, तर प्रश्न क्रमांक 1 ते 10 तथ्यात्मक परिस्थितीचे काही प्रिन्सिपल्स दिले आहेत, त्याबाबत वास्तविक परिस्थिती दिली, त्यानुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. कायदेशीर तत्व आपल्याला नेमकं काय सांगण्यात आलं, की एक खंडणी झाली किंवा नेमकी खंडणी कशाला म्हणायची, किंवा जेव्हा एखादी खंडणी दरोड असतो किंवा खंडणी हा केव्हा गरोड असतो, तर जेव्हा गुन्हेगार खंडणीच्या वेळी व्यक्तीच्या उपस्थित असेल भीतीपोटी आणि त्या व्यक्तीला त्वरित मृत्यू किंवा त्वरित दुखापत असेल किंवा त्या व्यक्तीला इतर एखाद्या व्यक्तीला त्वरित चुकीच्या पद्धतीने जर समजा प्रतिबंधित करून अशा प्रकारे भीती दाखवून नंतर आणि तिथे सुपूर्त करण्यासाठी त्या व्यक्तीवर जर जबरदस्ती झाली तर एक प्रकारची ती खंडणी म्हटलं जातं किंवा तो एक प्रकारचा दरोडा म्हटला जातो. तर ही कायदेशीर हे एक असं प्रिन्सिपल आहे. तर जर वास्तविक परिस्थितीमध्ये जर अशा काही गोष्टी घडल्या तर त्यामध्ये नेमका कोणता पर्याय असू शकतो असं आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर वास्तविक परिस्थिती काय आहे, तर एका रस्त्यावरती किंवा एका हायवेवरती उच्च रस्त्यावर एका रस्त्यावरती कुणाला भेटतो, तर झेला भेटतो. तो झेला पिस्तूल दाखवतो आणि झेडच्या पर्सची काय करतो, तो मागणी करतो. मग झेड काय करतो, की भीतीपोटी ती पर्स त्याला देऊन टाकतो. मग त्या झटापटीमध्ये एने त्याला झटापट करत असताना दुखापत होण्याची भीतीने त्याच्या उपस्थित खंडणीच्या वेळी झेड करून तो काय करतो, जबरदस्तीने पर्स त्याच्याकडून लुटली जाते. मग त्यामुळे एने हा एक प्रकारचा दरोडा टाकलाय म्हटलं जातं. मग जेव्हा ही खंडणी जेव्हा ती दरोडा बनते तेव्हा नेमकं त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असतो असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे खंडणी जेव्हा दरोडा बनतो, म्हणजे खंडणी याचा अर्थ काय, की त्याच्याकडून त्याला पैसे घ्यायचे आहेत, पण ते त्या पद्धतीने जबरदस्तीने जेव्हा त्याकडून लुटमार केली जाते तेव्हा तो एक प्रकारे दरोडा बनतो असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय 1 आहे, तर एखाद्या व्यक्तीला भीतीने टाकणे. बरोबर, आपल्या या ठिकाणी सांगितलं की भीतीपोटी. हे व्यवस्थित कायदेशीर तत्व काय याचा आणि ह्याचा जास्तीत जास्त संबंध लावण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानुसार याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे. तर नेमका काय सांगण्यात आलं, की भीतीपोटी आहे का, तर हो, एखाद्या व्यक्तीला भीतीमध्ये टाकण्याचा तो उद्देश असतो. मालमत्तेचे हस्तांतर करणे आवश्यक आहे का, हो, कारण तो दरोडा किंवा खंडणी जर असेल तर ती मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते, त्यामुळे हेही बरोबर आहे. चुकीचा संयम केला जातो का, चुकीच्या पद्धतीने घेतलं जातं का, तर हो, त्यामुळे याचा आन्सर काय येणार, की वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर असणार आहे. याचा आन्सर आहे डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, की त्याच्यामध्ये परत आपल्याला काय सांगण्यात आलं, की कायदेशीर तत्व नेमकं काय आहे, की खोटेपणा बाबत दिलेलं, की एखादी जर म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादी गोष्ट जर दस्तऐवज खोटा किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असेल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा भाग कोणतो सार्वजनिक कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने ते खोटं असेल किंवा कोणत्याही दाव्याचे शीर्षकाचे समर्थन करण्यासाठी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला मालमत्तेशी भाग घेण्यास प्रवृत्त करणे किंवा कोणत्याही स्पष्ट किंवा निहित करारामध्ये त्याचा प्रवेश घेणे खोटेपणातून किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशातून, तर अशा सगळ्या गोष्टी करत असताना ते खोटेपणाच करण्यास प्रवृत्त आहे असं एक कायदेशीर तत्व आपल्याला सांगतं. तर ह्यामध्ये नेमकी वास्तविक परिस्थिती काय घडलेली आहे, तर वास्तविक परिस्थिती काय, तर ए काय करतो, की ए मध्ये एक कंपनी असेल तर बी ला एक जवळपास 10,000 साठी झेडने एने दिले एक पत्र किंवा एक क्रेडिट तयार करतो. मग बी ला फसवण्याकरिता त्यामध्ये तो एक सायफर जोडतो. म्हणजे नेमकं काय जोडतो, ते नेमकं 10,000च्या ऐवजी त्या ठिकाणी एक शून्य वाढून जवळपास तो 1,00,000 अशी अमाऊंट करतो. ठीक आहे. 1,00,000 असेल किंवा 10,00,000 अशी ही अमाऊंट बनवू शकतात, पण ह्या ठिकाणी आपल्याला 1,00,000 अमाऊंट बनवतो असं दाखवतोय. मग बी द्वारे काय विश्वास ठेवला जाईल, की झेडने आपल्याला तसं पत्र दिलेलं आहे, जरी ते ए मार्फत चुकीचं दिलेलं असेल तर झेडने ते तसंच दिलेलं आहे असं आपल्याला बी ला वाटू शकतं. मग ए ने जो दाखवलेला खोटारडेपणा आहे तो नेमका काय आहे हे विचार, म्हणजे तो खोटा दस्तावेज आहे की कम्प्लिटली खोटा पण आहे किंवा बनावट आहे की ते फसवणूक, तर ह्या कम्प्लिटली खोटेपणा असलेला आपल्याला
दिसून येतं. ठीक आहे, तर नेमकं काय फॉल्स डॉक्युमेंट दिलेत का त्याने, तर नाही फॉल्स डॉक्युमेंट ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलेच नाही, त्याने डायरेक्ट फॉर्जरी केलेली आहे. काय केले तर त्यामध्ये सरळ सरळ खोटेपणा दाखवलेला, फॉल्स डॉक्युमेंट सुद्धा नाही, चिटिंग केले काही चिटिंग सुद्धा नाही. एकंदरीत हा खोटेपणानुसार त्याने एक जे 10,000ची अमाऊंट होती त्याच्यावरती त्याने एक शून्य वाढवून काय केले 1,00,000ची अमाऊंट केल्यामुळे तो एक प्रकारचा खोटेपणा दाखवला. म्हणजे ए न बी पर्यंत ते जे काही पत्र की जे काही क्रेडिट केलं असेल झेड मार्फत, ठीक आहे, म्हणजे झेड मार्फत म्हणजे झेडचं बी कडे गेलं, पण ए न त्या ठिकाणी मध्ये काय केलं खोटेपणा केलं आणि ते नेमकं काय असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. अशा ठिकाणी नेमकं काय करायचं जेव्हा असे काही प्रश्न येतात तेव्हा इंग्लिश आणि मराठी दोन्हीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. काही गोष्टी इंग्लिश मधल्या लिगली असल्यामुळे त्या कदाचित कळण्यास वेळ लागतो, त्याच्यावर तुम्हाला मराठी ट्रान्सलेट देखील असणार तर तुम्ही मराठी देखील बघू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, तर हे कायदेशीर तत्व ज्या ठिकाणी काय सांगितले की कोणत्याही प्रकारे मालमत्तेवर सोपवलेल्या विश्वासाने किंवा मालमत्तेवर अप्रामाणिकपणे प्रभुत्व असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा फौजदारी जर उल्लंघन झालं, म्हणजे त्याबाबत मालमत्तेचा तो गैरवापर करतो किंवा स्वतःच्या वापरात रूपांतर करतो किंवा अप्रामाणिकपणे त्या मालमत्तेचा वापर करत असताना दिसतो किंवा विल्हेवाट लावतो आणि कायद्याच्या कोणत्याही दिशानिर्देशाचे काय करतो उल्लंघन करतो, ज्यामध्ये असा ट्रस्ट विश्वास सोडला जाईल किंवा त्याच्याकडे असलेल्या कोणत्याही कायदेशीर करार व्यक्त किंवा निहित असेल. मग अशा ट्रस्टच्या दिशाला स्पर्श करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्ती जाणून बुजून असं करण्यास त्रास देणे हा एक एकंदरीत गुन्हेगारी विश्वासाचा भंग करतोय असं कायदेशीर तत्व आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. वास्तविक परिस्थिती नेमकी काय घडलेली आहे, तर ए मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार अंमलबजावणी करणारा आहे. काय आहे तर अप्रामाणिकपणे कायद्याचे तो उल्लंघन करतो, जे त्याला इच्छेनुसार परिणाम विभाजित करण्यास आणि स्वतःच्या वापरासाठी योग्य करण्यास कारणीभूत ठरतो. तर नेमका ए ने नेमका काय गुन्हा केलेला आहे असं आपल्याला विचारलं आहे, तर गुन्हेगारी धमकी आहे का नाही, विश्वासाची गुन्हेगारी उल्लंघन आहे का, नक्कीच आहे. ए ची मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेलं होतं, मग या ठिकाणी आपल्याला कुठतरी ट्रस्टचा भाग असलेला दिसून होतो. गुन्हेगारीचा गैरवापर केलाय का नाही, तर अप्रामाणिक आहे, तर विश्वासाची गुन्हेगारीचं जे आहे त्याचं उल्लंघन केलं दिसून येतं, म्हणून त्याचा आन्सर आहे बी. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, कायदेशीर तत्व काय तर हत्येचा प्रयत्न आहे. काय आहे, जो कोणी अशा हेतूने कोणताही कृत्य करतो आणि अशा परिस्थितीत की त्या कृत्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर तो दोषी किंवा खून असेल किंवा त्याला एका कालावधीसाठी कोणत्याही वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल. मग 10 वर्षापर्यंत ती वाढू शकते आणि तो दंडासही जबाबदार असू शकतो. मग अशा कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यास किंवा गुन्हेगार एकतर जन्मठेपेसाठी किंवा आधी नमूद केल्याप्रमाणे अशा शिक्षेस काय असेल पात्र असेल किंवा जन्मठेपेच्या दोषीसाठीचा प्रयत्न असेल. मग जेव्हा या कलमाखाली गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा असते तेव्हा त्याला दुखापत झाल्यास त्याला एकंदर मृत्यूदंडाची देखील शिक्षा होऊ शकते. तर अशा तत्वानुसार नेमकी वास्तविक परिस्थिती काय सांगण्यात आली, तर ए झेडचा खून करण्याच्या इराद्याने बंदूक काय घेतो विकत घेतो, म्हणजे ही जाणून बुजून केली गोष्ट आहे. ती लोड करतो, त्यासोबत ए ने अद्याप कार्यालय बांधलेली नाहीये. पण मग ए काय करतो की झेड 2 वाजता बंदुकीचा काय करतो गोळीबार करतो आणि ए ला कोणत्या गुन्ह्याखाली नेमकी शिक्षा होऊ शकते असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, तर दोषी हत्या किंवा खुनाचा प्रयत्न किंवा खून किंवा हत्येची रक्कम नसलेली दोषी हत्या हे असू शकत. दोषी हत्या म्हणतील का, एकंदरीत या ठिकाणी तो खुनाचा प्रयत्न झालेला दिसून येतो. येते लक्षात की नेमकं काय केलं, तर तो एक आपला खुनाचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो, ज्या ठिकाणी तो इरादा तर त्याचा तत्व दिसतो, म्हणजे त्या ठिकाणी तो एक प्रयत्न केलेला आहे किंवा त्याचा मनसुबा तसा असलेला दिसून येतो, त्यामुळे त्याचा आन्सर आहे बी. पुढचा प्रश्न काय, आता नेमकं लीगल प्रिन्सिपल काय देण्यात आलेलं आहे, तर क्रिमिनल फोर्स whoever intentionally uses force to any person without that person consent in order to the committing of any offense or intending by the use of such force to cause or knowing to be likely that by the use of such force he will cause injury, then fear or annoyance to the person to whom the force is used is said to use criminal force to that ऑर्डर. म्हणजे काय याचा अर्थ होतो की समजा एखादी गुन्हेगारी जर शक्ती असेल किंवा फोर्स असेल जी की हेतुपुरस्पर किंवा जाणून बुजून कोणत्याही व्यक्तीवर बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो, मग ती बळाचा वापर किंवा फोर्सफुली ती गोष्ट करण्यासाठी तेव्हा कोणत्याही संमतीशिवाय कोणताही गुन्हा करण्यासाठी किंवा अशा बळाचा वापर करून घडवून आणण्याच्या उद्देशाने किंवा
संभाव्यतेचा वापर करून ते केलं जातं. मग अशा जबरदस्तीमुळे काय होतं, त्याला दुखापत होऊ शकते, भीती वाटू शकते किंवा त्रास होऊ शकतो, असं एक आपल्याला तत्व सांगण्यात आलेलं आहे. तर नेमकी वास्तविक परिस्थिती काय, तर ही intentionally pull up a woman's well whether the offense committed by A is बर. मग काय ते ही इंटेन्शन म्हणजे जाणून बुजून स्त्रीचा बुरखा ओढणे, मग ए ने केलेला हा गुन्हा आहे की नाही, क्रिमिनल फोर्स आहे, क्रिमिनल इंटिमिटेशन आहे, अटेम्प्ट टू मर्डर आहे किंवा कल्पेबल होमिसाइड आहे, दोषी म्हणून. तर हा खुनाचा प्रयोग किंवा गुन्हेगारीची धमकी आहे का, तर हा नेमका काय दिसून येतो की गुन्हेगारी किंवा क्रिमिनल फोर्स आहे. या ठिकाणी आपल्या फोर्स वरती सांगितलं की हा एक प्रकारची गुन्हेगार शक्ती असलेली दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, तर लिगल प्रिन्सिपल आपल्याला परत काय सांगितलं की अटेम्प्ट टू कमिट culpable homicide, whoever does any act with such intention or knowledge and under such circumstances that if he by that act caused death he would be guilty of culpable homicide not amounting to murder, shall be punished with imprisonment of description for a term which may extend to 3 years, or with fine, or with both, and if hurt is caused to any person by such act shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years or with fine or both. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला एक काय दिले, प्रिन्सिपल दिले. काय आहे प्रिन्सिपल, तर कायदेशीर तत्व काय, तर दोषी हत्या करण्याचा एक म्हणजे तो दोषी तो हत्या करण्याचा प्रयत्न करतो, कोणत्या हेतून असेल किंवा ज्ञानाने किंवा कृत्य करतो, म्हणजे अशा परिस्थितीत ज्या कृत्यामुळे त्याचा काय होतो, मृत्यू होतो. मग तो खून न करता ती गोष्ट दोषी मनुष्यवधाचा दोष असेल का, किंवा मग त्याला एकंदरीत काय होऊ शकते, कारावासाची शिक्षा होऊ शकते, 3 वर्षापर्यंत त्याला ती शिक्षा होऊ शकते, किंवा दंड होऊ शकतो, किंवा तो दोन्ही होऊ शकतो. आणि जर समजा दुखापत झाली असते तरी सुद्धा एकतर त्या वर्णाच्या कारावासाची तशीही शिक्षा होऊ शकते, 7 वर्षापर्यंत परत ती वाढू शकते, किंवा दंड आणि दोन्हीही म्हणजे शिक्षा पण असेल, दंड पण असेल, किंवा दोन्ही शिक्षा आणि दंड हे दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात. मग वास्तविक परिस्थिती काय सांगते, जर समजा ए काय आहे, तर गंभीर आणि अचानक चेतावणी देऊन झेड वर पिस्तुलातून गोळीबार करतो. मग अशा परिस्थितीत काय होतं, जर समजा त्याच्यावरती जर तर त्याचा जर मृत्यू झाला तर तो हत्येचा न मानता दोषी मनुष्यवधाचा प्रयत्न म्हटला जातो. मग ए ने या कलमात परिभाषित केला गुन्हा नेमका काय, तर ए ने नेमका कोणता गुन्हा केला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग खून केलेला आहे का, हत्येचं प्रमाण नसून दोषी हत्या आहे का, दोषी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे का, किंवा कोणाचाही खून करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, तर आन्सर होऊ शकतं डायरेक्ट त्यानं खून केला. कारण आपल्याला ज्या ठिकाणी परिस्थिती सांगितलेली आहे, दोषी काय तर हत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. मग डायरेक्ट त्यानं खून केला का परस्पर, तर नाही, तर हे नेमकं दोषी हत्या करण्याचा प्रयत्न असलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रिन्सिपल आणि नेमकी सिच्युएशन काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी परत कायदेशीर तत्व की प्रिन्सिपल काय सांगितलेलं आहे, तर हे परत खंडणीबाबत आहे की कोणत्याही व्यक्तीला इतर कोणतीही इजा होण्याची भीती वाटणे, त्याद्वारे अप्रामाणिकपणे त्या व्यक्तीला कोणतीही मालमत्ता, मौल्यवान सुरक्षा किंवा स्वाक्षरी केलेली, सील केलेली कोणतीही वस्तू असेल ती वितरित करण्याची भीती वाटणे. मग अशा परिस्थितीमध्ये ती एक प्रकारची खंडणी केली जाते असं म्हटलं जातं. मग वास्तविक परिस्थिती आपल्या या ठिकाणी काय दिली, तर ए ने झेडला अशी धमकी दिली की तो झेडच्या मुलाला चुकीच्या बंदिस्तात ठेवेल. म्हणजे काय, जोपर्यंत तो स्वाक्षरी करून एला वितरित करत नाही तोपर्यंत झेडला काही पैशासाठी बंधनकारक असलेली वचनपत्रिका एला द्यावी लागेल. मग झेडला काही चिन्हांकित करतो आणि ती नोट काय करतो, तो वितरित करतो. मग अशा पद्धतीने नेमकं ए जो आहे तो काय कमिट करतो किंवा नेमकी त्यानं खंडणी केलेली आहे का, तर नेमका अ काय, तर त्याने खंडणी केली, चोरी केली का, तर नाही, चुकीची कैद केली किंवा गुन्हेगारीचा वापर केलेला आहे का असं आपल्याला विचारलेलं आलेलं आहे. तर ही नेमकी खंडणीचाच प्रकार आहे, तर ही खंडणी. आता काही वेळा जर समजा आपल्या अशा प्रश्नामध्ये जर उत्तर नाही लवकर लक्षात आलं, तर नेमकं तत्व कशा रिलेटेड आहे हे जर तुम्ही त्या वर्ड मध्ये जर पाहिलं, तत्व कशा रिलेटेड आहे हे जर पाहिलं, तर त्या रिलेटेड सुद्धा आपल्याला क्वेश्चन काय करता येईल, सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. तत्वावरती जास्त भर द्यायचं, नेमकं लिगल प्रिन्सिपल काय विचारण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे, काय सांगितलेलं आहे, परत लिगल प्रिन्सिपल काय आहे, तर असल्ट आहे, हल्ल्यावरती बोललेलं की जो कोणताही हावभाव करतो किंवा तयारी करतो किंवा ते जाणून घेण्याची शक्यता असते हल्ल्याबाबत,
मग अशा हल्ल्याबाबत ती उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे समजेल की जो त्याचे वर्तन आहे, जो काही त्याचा हावभाव आहे, त्याची व्यक्ती आहे, तो एकंदरीत फौजदारी शक्ती वापरणार आहेत असं म्हटलं जातं. वास्तविक परिस्थिती काय आहे, तर ए ने एका भयंकर काय सांगितले की एका भयंकर जो काही कुत्रा आहे की डॉग आहे त्याला मोकळं सोडे. कशासाठी, तर एकंदरीत जाणून बुजून इरादा करून त्याला माहिती आहे की त्यामुळे तो झेड वरती हल्ला करणार आहे, तो म्हणजे झेडवर तो कुत्र्याला हल्ला करायला लावणार आहे. मग झेडला नेमकं आपण काय मानू शकतो, नेमकं तो ए वरती त्या कुत्र्यामार्फत जो काही हल्ला करणार आहे त्याकरिता नेमकं काय म्हटलं जातं, ती क्रिमिनल फोर्स असेल का, जबरदस्ती आहे का, क्रिमिनल असॉल्ट आहे का, म्हणजे गुन्हेगारी हल्ला आहे का फक्त हल्ला आहे. तर आपल्या ह्या ठिकाणी फक्त किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे का, नाही. प्रयत्न का नाहीये, कारण त्यांनी जाणून बुजून किंवा इरादा किंवा इंटेन्शनली केलेली गोष्ट आहे, त्यामुळे ते प्रयत्न असणार नाही. गुन्हेगारी शक्ती इतकी क्रिमिनल फोर्स केलंय का, तर नाही. गुन्हेगारी हल्ला का, पण आपल्या या ठिकाणी नेमकं काय गुन्हेगारी आणि हल्ला, तर या ठिकाणी हल्ला सांगण्यात आलेला आहे की असॉल्ट किंवा कायदेशीर तत्व लिगल प्रिन्सिपल मध्येच आपल्याला ते क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे मी सांगते की तुम्हाला लिगल प्रिन्सिपल व्यवस्थित कळणं गरजेचं आहे, त्यानुसार तुम्हाला तो प्रश्न नीट कळेल आणि त्याच्यानुसार सोडवता येईल आणि ते आन्सर आपल्याला सोपं जाईल. फक्त कॉमन सेन्स आणि प्रॅक्टिकल थोडंसं नॉलेज वापरले की हे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देण्याचा प्रयत्न करतील. कारण का, लॉ मध्ये अत्यंत महत्वाचा लीगल ऍप्टिट्यूड हा पार्ट आहे. आता फक्त तुम्ही क्वालिफाईड व्हाल, पण परत पुढे तुम्हाला त्या रिलेटेड लीगल तुम्हाला बराच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे थोडंसं तुमचं माइंड आहे त्याबाबत काय केलं पाहिजे, त्याबाबत त्या दृष्टिकोनातून त्या अप्रोचने त्या व्ह्यूने आपल्याला ते डेव्हलप करता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, तर लीगल परत प्रिन्सिपल काय सांगितलं की कायदेशीर तत्व काय, तर चोरी. काय चोरी विषय, तर चोरी जो कोणी त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातून अप्रामाणिकपणे कोणतीही हालचाल करण्यायोग्य मालमत्ता काढून घेण्याच्या इराद्याने ती मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी घेतली असेल तर ती चोरी केली असं म्हटलं जातं. मग वास्तविक परिस्थिती काय सांगण्यात आली, तर जर समजा एखादी खजिन्याची पेटी घेऊन जाणारा बैल भेटतो, मग तो बैल एका विशिष्ट दिशेने चालवतो, जेणेकरून जो बुलक कार्ड असेल ते मग अप्रामाणिकपणे खजिना घेऊ शकेल. मग बैल हलू लागताच ए ने केला गुन्हा नेमका काय समजा, की एच जर त्याबाबत जर इंटेन्शन असेल त्या बाबतीत की ती जर समजा खजिन्याची पेटी घेऊन जाणारी बुलक असेल किंवा बुलक कॅरी अ बॉक्स ऑफ ट्रेजर असेल, तर त्या दृष्टिकोनातून नेमकं ए जी गोष्ट करतोय त्याला नेमकं काय म्हणजे तो चोरी करण्याचा प्रयत्न करतोय, खंडणी करण्याचा प्रयत्न करतोय, दरोडा करण्याचा प्रयत्न करतोय, साहजिकच तो चोरी करण्याचाच प्रयत्न करतो, कारण आपलं तत्वच तसं दिलेलं आहे. कारण बघा, आजच्या सेशनमध्ये आपण बरीच उत्तरं जी आहेत आपण तत्वाशी रिलेटेड जर लावून पाहिली तर आपल्याला ती बरीच सुटवता आलेली आहे. दरोडा टाकतोय का, दरोडा तुम्हाला गोष्ट कळली की नेमकं दरोडा काय आहे किंवा नेमकी खंडणी काय. आता ह्या जे काही कन्सेप्ट आहेत, ह्याचे जे काही डिटेल्स किंवा एक्सप्लेनेशन आहेत ते आपण थेरॉटिकल आपण उद्याच्या सेशनमध्ये, उद्या परवाच्या सेशनमध्ये आपण जे काही थेरॉटिकल सेशन्स घेणार आहोत ते आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्याला नेमके क्वेश्चन कसे असतात, नेमकं आपल्याला काय करणं गरजेचे आहे, त्या उद्देशाने आपण हे सेशन MCQ चे घेतलेले आहेत. उद्यापासून थोडंसं आपण परत 2 सेशन आपले थेरॉटिकल असतील, परत MCQ आपण घेणार, जेणेकरून एक अंदाज येऊ शकतो की आपल्याला नेमके कसे क्वेश्चन विचारले जातात आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे. ठीक आहे, आणि ते अतिशय परीक्षे दृष्टिकोन तुम्हाला महत्वाचं असणार आहे. आता लीगल प्रिन्सिपल 10 क्वेश्चन मध्ये आपल्याला परत काय दिले, तर एक कायदेशीर तत्व काय सांगितले की जो कधीही कोणत्याही प्रकारे मालमत्तेवरती सोपवलेला असतो किंवा कोणत्याही वर्चस्वाने कधीही मालमत्तेवर अप्रामाणिकपणे त्या मालमत्तेचा गैरवापर करतो किंवा त्याच्या वापरासाठी रूपांतरित करतो. आता हे मालमत्तेविषयी आपल्या बोललेलं दिसून येतं. आता मालमत्तेचा काय, तर अप्रामाणिकपणे वापर चांगला त्याची विल्हेवाट लावतो किंवा कायद्याच्या कोणत्याही दिशानिर्देशांचे उल्लंघन करतो. मग ज्या ट्रस्टला डिस्चार्ज करायचे ते ट्रस्टचे गुन्हेगारी काय करतील, उल्लंघन करतील. आता वास्तविक परिस्थिती काय आहे, तर MNC सह एक सॉफ्टवेअर अभियंता ज्याची कार आहे त्याची US मध्ये काय झाले, बदली झालेले. मग US ला निघताना त्याने आपली कार काय केली, B कडे सुरक्षितेसाठी सोपवलेली आहे. ठीक आहे, मग A कडे परत द्यावी आणि जेव्हा तो US मधून परत आला तेच मागितले, तेव्हा A च्या संमतीशिवाय B ने ही कार C ला दिली, ज्याने गाडी घेतली. मग कार A च्या परतीच्या वेळी ते परत मिळाले. मग अशा वेळी A ने नेमकं काय केलं किंवा B ने नेमकी काय केलेलं आहे A च्या बाबतीत, असं आपल्या विचारण्यात आलेलं आहे. तर A कार म्हणून पुनर्प्राप्तीसाठी B विरुद्ध दावा दाखल करू शकतो का, बर, तो त्याच्या प्रामाणिकपणाने म्हटल्याप्रमाणे जबाबदार नाही. बर, A ने कार भाड्याने घेण्यासाठी C ला पाहिलं पाहिजे का, तर नाही. मग B ने विश्वासाचा गुन्हेगारीचा भंग केलेला आहे का,
तर नक्कीच बीने काय केलेलं आहे की विश्वास म्हणजे त्याच्यावरती ट्रस्ट ठेवलेला आहे, म्हणजे गुन्हेगारी उल्लंघन या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपल्याला. थोडंसं प्रिन्सिपल मध्ये जायचं, त्याच्यामध्ये कीवर्ड शोधून काढायचे, ते कीवर्ड शोधून काढले की आपल्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. येते गुन्हेगारी उल्लंघन या ठिकाणी आपल्याला दिले, तर याचं आन्सर ही नक्कीच डी असणार आहे की बी ने विश्वासाचा गुन्हेगारीचा भंग केले. जरी आपले ह्यामध्ये कन्फ्युज वाटू शकते की नाही, सुरुवातीला जर आन्सर पाहिजे तर असं वाटलं की ए ने कार म्हणून पुनर्प्राप्तीसाठी बी विरुद्ध दावा, लगेच दावा दाखल करायची गरज आहे का, तर नाही. सुरुवातीला आपल्याला नेमकं काय की नेमकी परिस्थिती काय घडले हे आपल्याला विचारण्यात आलेलं होते. तर या ठिकाणी आपल्याला जे घडलं त्यानुसार बी न काय केलंय की नेमकं विश्वासाच्या गुन्हेगारीचा भंग केलेला हे इतकं आपल्या कळण्यास सार्थक इतकं करणं गरजेचं आहे. मग त्यानुसार थोडंसं कॉमन सेन्सनी प्रॅक्टिकल विचार करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये जे आपण 1 ते 10 पर्यंतचे महत्त्वाचे जे प्रिन्सिपल, लिगल प्रिन्सिपलांचे काही सोल्युशन्स त्याचे होते फॅक्च्युअल, ते आपण पाहणार होते, त्याच पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचे सेशन ही घेणार आहोत. उद्याच्या सेशनमध्ये थोडंसं आपण थेरॉटिकल गोष्टी पाहणार आहोत, एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतील, जे की लॉ रिलेटेड जे काही त्याचे मिनिंग, नेचर आणि मिनिंग काय आहे आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या ह्या 2 सेशनमध्ये जे पाहिलेलं आहे त्यामध्ये आपले नेमके क्वेश्चन कसे येतात, लिगली क्वेश्चन, लिगली ॲप्टिट्यूड नेमकं काय, हे या 2 सेशनवरती किमान तुम्हाला कळलेलं असेल. त्यासोबतच आपल्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मचे अदर कायदेशीरवरती, आणखी कॉन्स्टिट्यूशनवरती बाकीचे सुद्धा आपले सिरीज सेशन चालू आहेत, तेही तुम्ही अटेंड करत जा. त्यानुसार तुम्हाला त्या एक्झामसाठी अतिशय काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि हे सेशन तुम्हाला, कालचं सेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मला, जेणेकरून आपल्या पुढचं सेशन घ्यायची की नाही हेही लक्षात येईल. आणि त्यानुसार तुम्हाला जर त्याची गरज वाटत असेल की नाही, नक्की मॅडम तुम्ही इथून पुढचे सेशन घ्या असं जर वाटत असेल, तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारी एक्झाम जी असेल CET लॉची ती तुमच्या हाती असणार. आणि येणारे जे तुमचं जे ॲम्बिशन आहे लॉयर व्हायचं, ॲडव्होकेट व्हायचं, त्यासाठी आमच्या तुम्हाला नेहमी शुभेच्छा असणार आहेत. ठीक आहे, तर याकरिता आजच्या सेशनसाठी आपण या ठिकाणी इथेच थांबतोय. धन्यवाद, थँक्यू.